कटावरी ठेवूनिया भगवान परमात्मा आपल्या कमरेवर हात ठेवून त्या ठिकाणी विटेवर उभा आहे. त्याच्या मागे बरेच कारण आहेत. भक्तिशास्त्रामध्ये त्याचे 35 ते 36 कारण आहेत. भगवान पंढरीस परमात्मा विटेवरच का उभा, त्याचे 35 ते 36 त्या ठिकाणी उदाहरणं सांगितली जातात. पण आपल्याकडे 10 मिनिटं वेळ आहे फक्त, बरं का. हो, पण अजून मला सूचना आली नाही, तोपर्यंत लांबवत आपण. भगवान पंढरीस परमात्मा विटेवरच का उभा. अण्णा, भगवान पंढरीस परमात्म्याने आपल्या कमरेवर हात ठेवण्याचं कारण टाइमपास म्हणून नाही, अजिबात नाही. टाइमपास म्हणून नाही. भगवान पंढरीस परमात्म्याने कटेवर हात ठेवण्याचे कारण, त्यापैकी एक कारण सांगतो. ज्यावेळेस गोकुळामध्ये भगवान पंढरीस परमात्मा चोरी करायचा आणि चोरी केल्यामुळे गवळणी गाराने सांगायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी गवळणी सांगितलं, काय कर बाई तू, आमच्या घरी येतो, चोरी करतो, नासाडी करतो वगैरे वगैरे गाराने सांगितल्यानंतर यशोदेला राग आला. यशोदेला राग आल्यानंतर त्या ठिकाणी यशोदेने काय केलं, भगवान परमात्म्याला उकळाला बांधलं. उकळाला बांधल्यानंतर त्या ठिकाणी भगवान, आता तो चतुरा, तो शिरोमणी, त्याला माहित होतं, कारण त्याला एक लीला करायची होती. कोणती लीला करायची होती. दारामध्ये 2 झाडे उभी होती. 2 झाडं उभी होती. अंगणामध्ये 2 झाडं होती. ते झाडं असणारे भगवान परमात्म्याचे बहालदार चोपदार होते, विमल आणि अर्जुन, बरं का. ती 2 झाडं होती आणि त्यांना काही शापामुळे ती झाडं व्हावं लागली आणि त्यांना उशाप असा होता, ज्यावेळेस भगवान परमात्म्याचे पाय तुम्हाला लागतील, तुमच्या झाडाला स्पर्श होईल, तेव्हा ह्या झाडातून तुमचा उद्धार होईल. त्यावेळेस असणार, ज्यावेळेस उकळाला बांधलं भगवान परमात्म्याला यशोदेने, त्यावेळेस असणार उकळ ओढत 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 असणार त्या दोन्ही झाडांच्या फटीमध्ये ते उकळ अडकलं. अडकल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कमरेला असा निब्बर झटका बसला. निब्बर असा झटका बसला. त्यावेळेस भगवान परमात्म्याने, आता खरं सांगा, आपली कंबर दुखाल्यानंतर आपण सुद्धा कमरेवर हात ठेवतो का नाही, तशी भगवान परमात्म्याची कंबर दुखायला चालू झाली. तेव्हापासून भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवायला चालू केलं. विठाला दुसरं उदाहरण सांगतो, आपल्या व्यवहारामधलं उदाहरण सांगतो. आता आपण समजा पूर्वीचा काळ, एसटी शिवाय सोय नाही जायची, कळंबला किंवा केजला कुठे म्हणा प्रवास करायचा असेल, त्यावेळेस आपण स्टँडवर उभं राहायचं आणि उभं राहून 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 आपण कंटाळून आपण काय करायचो, कमरेवर हात द्यायचो, बरोबर. आता एसटी, मग एसटी यायची तेव्हा यायची, पण तोपर्यंत आपण कंटाळून आपण आपल्या कमरेवर हात द्यायचो का, वाट बघूनच नाही. तसं भगवान परमात्मा आपल्या भक्तांची वाट पाहत त्या ठिकाणी उभा आहे. आपला भक्त कधी येईल आणि आपल्याला कधी भेटेल आणि मी तेव्हा वाट पाहे उभा भेटीची आवड, 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 वाट पाहे उभा भेटीची आवड. पाळो तातडी होता वेळा, पाळो तातडी होता वेळा, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. पाळो तातडी होता वेळ, पाळो तातडी होता वेळ, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. त्या ठिकाणी भक्तांची वाट पाहत पाहत भगवान परमात्मा आपल्या कमरेवर हात ठेवलेला आहे. हे कारण तिसरं शेवटचं सांगतो. मी सांगितलं मग 35-36 कारण आहेत कमरेवर हात ठेवण्याचे, पण वेळेअभावी एक सांगतो. भगवान परमात्मा त्याने आपल्या कटेवरच हात का ठेवले
आद्य गुरु श्री शंकराचार्यांना विचारा. बरं का, त्याने श्री पांडुरंग अष्टक नावाचं स्तोत्र लिहिलं. लिहिल्यानंतर पांडुरंग अष्टकामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. प्रमाणम भवाब्देरिदम मामकानम नितम बकरा व्यामधृतो येन तस्मात् विदातुर्व सत्ये धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या ठिकाणी सांगतात भगवान पंढरीश परमात्म्याने आपल्या कटेवरच हात का ठेवले. त्यांनी तुम्हा आम्हाला संकेत दिलाय. तुम्हा आम्हाला या बहुरूपी सागरातून तुम्हाला तरुण माझ्याकडे यायचं असेल तर या बहुरूपी सागराचं पाणी त्याची खोली फक्त माझ्या कमरे इतकी आहे. तुम्हाला यायला काही हरकत नाही. तुम्ही तरुण याल, तरले तरते हा भरवसा, त्यात काही संशय नाही. पण तुम्हाला तरुण जर यायचं असेल, माझ्याकडे यायचं असेल, त्या बहुरूपी सागरामध्ये, संसारूपी सागरामध्ये फक्त कमरे इतकं पाणी आहे. म्हणून भगवान पंढरीश परमात्म्याने त्या ठिकाणी आपल्या कटेवर हात ठेवलेला आहे, कमरेवर हात ठेवला आहे. हे कारण आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांना बसलेल्या साधकांनी प्रश्न विचारला. मगापासून तुम्ही भगवान परमात्मा सुंदर स्वरूपाचं वर्णन करतायत. भगवान परमात्मा विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेले आहेत. अजून त्याने काय परिधान केलेलं नाही का हो? त्याने काय अलंकार घातलेले नाहीत का? तुम्ही फक्त त्याचा स्वभाव सांगतायत, गुण सांगतायत, सगळं सांगतायत. काय अलंकार धारण केलेत का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मधलं भजन घेत जरा माणसं टाव करते जरा थोडं. बरं का, आलं आलं जवळ आलं म्हणते. बाळू महाराज गेले तिकडे, घरी गेले काय? हा, स्वयंपाकाकडे गेले त्या. ती मला सूचना द्या. हो. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. त्या ठिकाणी सांगतात भगवान पंढरीश परमात्माने आपल्या शरीरावर तुळशी हार गळा, आपल्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घातलेले आहेत. कमरेला पितांबर आहे. कासे पितांबर, पितांबर पीत म्हणजे पिवळा, आंबर म्हणजे वस्त्र. आवडे निरंतर हेचे ध्यान, तेच असणार. तिथं अजून ध्यान शब्द आला बघा बापूदेव. ध्यान शब्दाचा अर्थ आहे रूप. आवडे निरंतर हेची ध्यान, अर्थ आवडे निरंतर हेची रूप असणार. असा त्याचा अर्थ लावायचा. भगवान परमात्म्याने आपल्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घातले आहेत. कारण भगवान परमात्म्याला तुळशी आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका, श्रीमस्तक वंदितसे. भगवान परमात्म्याला तुळशी प्रिय.
तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा 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 तुळसी माळ गळा गोपी चंद टिळा तुळसी माळ गळा गोपी चंद्रिया तुळसी माळ गळा गोपी चंद्रिया हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंद्रिया तुळसी माळ गळा गोपी चंद्रिया तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हे असणार भगवान परमात्म्याला तुळशी आवडते. ही तुळस कोण? त्याच्यामध्ये पुराणामध्ये दाखला आलेला आहे. ही तुळस कोण? जालिंदर नावाचा राक्षस होता एक, जालिंदर नावाचा, आणि त्याची पत्नी असणारी महान पतिव्रता असणारी वृंदा, तिचं नाव वृंदा. महाबलाढ्य राक्षस असणारा जालिंदर त्याने भगवान परमात्म्याला सुद्धा हरवलं महाराज, त्याला सुद्धा हरवलं. देवांना तर पराभूत केलंच, पण भगवान परमात्म्याला सुद्धा हरवलं युद्धामध्ये. मग त्यावेळेस सर्व देवतांची मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये असा ठराव झाला, त्याची पत्नी असणारी वृंदा महान पतिव्रता असल्यामुळे त्या पातिव्रतेच्या बळावर, पातिव्रतेच्या जोरावर त्याला मरण येणार नाही. मग पर्याय काय? ज्यावेळेस त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं जाईल त्यावेळेस जालिंदर नावाचा राक्षस मेला जाईल असं त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी जालिंदराचं स्वरूप घेतलं. जालिंदर राक्षसाचं स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी प्रगट केलं. सवन चालतंय चालतंय विठाला भगवान परमात्म्याने जालिंदराचं रूप धारण करून त्या ठिकाणी जिथं वृंदा एकांतामध्ये असते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तिला एकांतामध्ये आलिंगन दिल्यानंतर तिचं असणारं पातिव्रत्य नष्ट झालं आणि जालिंदर नावाचा राक्षस इकडे मेला गेला. पण महान पतिव्रता असणारी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी पतिव्रता
पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिने पाहिलं, पतिव्रता असल्यामुळे तिला ओळखू आलं भगवान आपला हा पतिराज नसून हा कोणीतरी दुसराच आहे. तिनं पाहिलं की भगवंताने आपल्या नवऱ्याचं रूप घेऊन आपल्याला उपभोगलेलं आहे. त्याच्यामुळे तिला राग आला आणि तिच्या रागाच्या भरामध्ये भगवान परमात्म्याला शाप देऊन टाकला की तू त्या ठिकाणी दगड होशील. तो दगड म्हणजे शालिग्राम. आणि भगवान परमात्म्यालाही राग आला. का एवढा बलाढ्य राक्षस असणारा सर्वांना छळ करतोय आणि हिच्या पातीवरच्या जोरावर तो मौज मजा करतोय. त्याला मारण्यासाठी आम्हाला नाही ते प्रयत्न करावे लागले आणि ही मला शाप देते म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने सुद्धा तिला शाप देऊन टाकला की तू झाड होऊन पडशील. बरं का, तेव्हा ती वृंदा असणारी झाड म्हणजे तुळशी झाली. बरं का, आणि राग किती क्षणाचा असतो? थोड्या वेळ, 5 ते 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास लय झालं. राग शांत झाला दोघांचाही. मग दोघांच्याही एकमेकांची चूक लक्षात आली. आपण भगवान परमात्म्याला शाप द्यावा, आपण एवढे अधिकारी आहोत का, हे वृंदेच्या ध्यानात आलं. आणि आपण देव असून आपल्याला राग यावा का म्हणून हे भगवान परमात्म्याच्या ध्यानात आलं आणि आपण हिला शाप दिलाय. तर असो म्हटल्यानंतर ते झाड असणारे, वृंदा असणारी तुळशी झाली आणि तिने शाप दिला तू दगड होशील. भगवान परमात्मा तो शालिग्राम झाला. तोच आज शालिग्राम आपण देवपूजने वापरतो आणि ती असणारी वृंदा असणारी तुळशी झाली. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं वचन दिलं, मी रागाच्या भरामध्ये तुला बोलल्यामुळे क्षमा असावी, आजपासून मी तुझा स्वीकार करतो. तेव्हापासून भगवान परमात्म्याने गळ्यामध्ये तुळशीचे हार घालायला सुरुवात केली. तिचं नाव वृंदा. आपण दारामध्ये काय बांधतो? तुळशी वृंदावन. वृंदावन तुळशी ती झाली आणि वृंदावन पुढं लागलं. तुळशी वृंदावन. भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार तेव्हापासून आहेत, अगोदर नव्हते. तुळशी हार गळा, कासे पितांबर, कमरेला असणारा पितांबर आहे. पितांबर पिवळाच आहे बरं का. हो, पीत म्हणजे पिवळा, मग सांगून गेलो. श्वेतांबर, पितांबर, दिगंबर. दिगंबर कोणाला म्हणतात? जैन समाजामध्ये दिगंबर असतात. दिग म्हणजे दिशा. दिशा हे ज्यांचं वस्त्र त्यांना म्हणतात दिगंबर, म्हणून ते बिना वस्त्राचे फिरत असतात. श्वेतांबर, श्वेत म्हणजे पांढरं, आंबर म्हणजे वस्त्र. ज्यांनी पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे ते श्वेतांबर. आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याला कमरेला जो बांधलेलं वस्त्र आहे ते आहे पितांबर. पीत म्हणजे पिवळा. पितांबर कसला कटी, अक्षय वीट चरण तलवटी. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्या कमरेला काय केलंय? पितांबर बांधलेलं आहे. त्याचं कारण काय? त्याचं सुद्धा कारण आहे. भगवान परमात्म्याने कमरेला पितांबर का बांधला? ज्यावेळेस भक्त असणारे एवढे कष्ट करून, सायास करून माझ्याकडे येतात तेव्हा ते दमलेले असतात. आणि दमलेले असल्यामुळे, दमलेल्या माणसाला घाम येतो का नाही? सुकळीमध्ये माणसाला येतो का नाही? आमच्या इकडे येतो बाबा. हा, घाम येतो का नाही दमलेल्या माणसाला? मग ते घाम पुसण्यासाठी भगवान परमात्म्याने कमरेला पितांबर खवलेला आहे, बांधलेला आहे. आलेल्या भक्तांसाठी तो पितांबर असणारा, घाम पुसण्यासाठी तो असणारा भगवान परमात्म्याने आपल्या कमरेला बांधलेला आहे. ते एक कारण. दुसरं एक कारण, एका भक्ताची परतफेड म्हणून कमरेला पितांबर बांधलाय. हो, कारण भगवान परमात्म्याला भूक जेव्हा, थांबा बरं का, ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या बोटाला ज्यावेळेस जखम झाली त्यावेळेस सख्य असणारी बहीण सुभद्रा तिला सांगितलं की माझ्या बोटाला त्या ठिकाणी जखम झालेली काहीतरी दे. त्यावेळेस सुभद्रा असणारी त्या ठिकाणी सर्व असणाऱ्या महालामध्ये फिरू लागली वस्त्र हुडकण्यासाठी. जेव्हा ही बातमी द्रौपदीला कळाली त्यावेळेस द्रौपदीने असणारं त्या ठिकाणी आपल्याच अंगावरती साडी असणारी फाडली आणि भगवान परमात्म्याच्या बोटाची जखम बांधली. त्या भक्ताचं ऋण म्हणून भगवान परमात्म्याने पितांबर त्या ठिकाणी व्यक्त केलं. कसं केलं? ज्यावेळेस द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं त्यावेळेस त्या असणारा दुर्योधनाने ओढत आणली. आणल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने वस्त्र रूप धारण केलं आणि दुःशासनासना ओढायला लागला. आणि ओढायला लागल्यानंतर भगवान परमात्म्याने 1 नाही 2 नाही 3 नाही 100 साड्या नेसल्या होत्या. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली.
हो, पांडुरंगे ये व पांडुरंगे कौरवे पांचाळे सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. त्या ठिकाणी त्यावेळेस भगवान परमात्म्याने 100 साड्या पुरवल्यानंतर ज्यावेळेस 100 साड्या संपल्या त्यावेळेस भीष्माचार्यांना भगवान परमात्म्याचा पितांबर दिसला शेवट. त्यावेळेस दुसऱ्या सणाला सांगितलं की अरे बाबा आता तरी थांब, भगवान परमात्म्याचा पितांबर आहे, तर पितांबराला हात लावू नको, जळून मरशील. त्यावेळेस त्या भक्तांचं ऋण म्हणून तर पितांबर सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कबरेला खवलेला आहे, बांधलेला आहे. तुळशी हार गळा कास्ते पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं आम्हाला हेच स्वरूप आम्हाला आवडतं असं भगवान पंढरीश परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करत असताना जगदूर तुकोबाराय सांगतात, अजून काय काय धारण केलं. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी. अंटी कस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, अंटी कस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. भगवान परमात्म्याने आपल्या कानामध्ये मकर म्हणजे मासे, मकराकार कुंडले धारण केलेले आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणी ते असणारी मकराकार कुंडले कानामध्ये चमकतात, शोभायमान दिसतात. कंठी कौस्तुभमणी विराजित. भगवान परमात्म्याने आपल्या कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी धारण केलेला आहे. का धारण केला? भगवान परमात्म्याने ज्यावेळेस देव आणि राक्षसांचं समुद्र मंथन सुरू झालं, त्या समुद्र मंथनामध्ये असणारे 14 रत्न निघाली. 14 रत्नापैकी कौस्तुभ नावाचा असणारा मणी त्या ठिकाणी निघाल्यानंतर भगवान परमात्म्याला त्या कौस्तुभ नावाच्या मण्याविषयी एवढा मोह निर्माण झाला. त्या मोहापायी भगवान परमात्म्याने तेव्हापासून आपल्या कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी त्या ठिकाणी धारण केलेला आहे. त्या ठिकाणी मकर कुंडले. आता ह्याची कथा सांगायची म्हणाल तर 15 मिनिटं लागतील बरं का. भगवान परमात्म्याने आपल्या कानामध्ये मासेच का धारण केले, वेळ भेटला तर पुढल्या वर्षी सांगू. पण हेच असणारं स्वरूप तुकोबारांना खूप आवडतं. त्या ठिकाणी सांगतात, तुका म्हणे माझे तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, आवडे निरंतर,
माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुकोबाराय सांगतात, आम्हाला याच भगवान पंढरीस परमात्म्याचं स्वरूप आवडतं, त्यातच आमचं सुख आहे. तुका म्हणे माझी हेची चकारात्मक वापरतात, हेच असणार सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर मने नरारी सोनार, सर्व सुखाचे आगर जली मनी शारंदर, सर्व सुखाचे आगर तो हा सर्व सुखाचा आगर असणारा भगवान परमात्मा आहे. तोच असणार सुखरूप आहे. तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा, सारे किती असणारा भगवान पंढरीस परमात्मा तो असणारा सुखरूप आहे, त्यातच आमचं पण सुख आहे. असा असणारा भगवान परमात्मा हीची सर्व सुख आहे, त्याच्यामध्येच आमचं सुख आहे. पाहिन श्रीमुख सवडीने, सवडीने नाही आवडीने. भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहायचं असले तर आवडीने पाहावं, कारण परमार्थामध्ये आवडीला खूप प्राधान्य आहे, महत्व आहे. म्हणून करावी तातडी परमार्थी. त्या ठिकाणी हो संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. भगवान परमात्मा आवडीने पाहावा, आवडीने त्या ठिकाणी त्याचं भजन करावं. एक ना एक दिवस भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वांच्या जीवनामध्ये एकदा तरी भगवान पंढरीस परमात्म्याचं दर्शन व्हावं, अशी हीच इच्छा पूर्ण व्हावी, अशी सद इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर